केलं आपण कोणती पण गोष्ट Googleवरती सर्च केली, तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे ह्याच्यावरती दिसतं. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे पेड नाहीये, तर हे अनपेड आहे. ह्याला Googleला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपल्याला. Googleवरती स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे टाकलं, जे 1 नंबरच्या पेजवरती जेवढे रिझल्ट दिसतात, तिथंच जास्त इम्प्रेशन आणि क्लिक्स येतात. बरोबर आहे? मग CTRचा एक फॉर्म्युला असतो, क्लिक थ्रू रेट. म्हणजे कुठे जास्त लोकं क्लिक करतील, ज्यांची रँकिंग जास्त आहे तिथं. पण आता काही-काही लोकं इथं न क्लिक करता खाली थोड्या अजून पाहायला जातात आणि इथं पण क्लिक करू शकतात. तर तुम्ही त्याचं हेडलाईन काय टाकलंय आणि डिस्क्रिप्शन काय टाकलंय त्याच्यावरून तुमचं CTR म्हणजे क्लिक थ्रू रेट मेजर केला जातो. काही-काही लोकं नुसतं जर इथं जर 100% प्लेसमेंट गॅरंटी किंवा 100% मनी बॅक गॅरंटी असेल, तर अजून 2 गोष्टी इथे. एक म्हणजे ॲडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग आणि दुसरे मेक युअर करियर इन आय-टी विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी. तुम्ही कुठं क्लिक करणार? कुठे क्लिक करणार? 100% प्लेसमेंट गॅरंटी. तर तुम्ही काय लिहिलेलं आहे, मग तुमची लिहिण्याची स्टाईल पण मॅटर करते. त्याला कंटेंट रायटिंग बोलतात. जे तुम्ही चांगल्या प्रकारचे लोकांना अट्रॅक्ट करू शकतात, त्याला काय बोलतात कंटेंट रायटिंग. तर कंटेंट रायटिंगमध्ये हेडलाईन पण येतं, डिस्क्रिप्शन येतं, H1 to H6 टॅग येतात आणि त्याच्यामध्ये कीवर्ड मॅपिंग, कीवर्ड डेन्सिटी, कीवर्ड प्रॉक्सिमिटी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सगळ्यांना समजलं? तर हे बघा, तर हे कीवर्ड रँकिंग होतात का वेबसाईटचा कंटेंट रँकिंग होतो? तर वेबसाईटचा कंटेंट रँकिंग होतो. काय सर्च केल्यानंतर? कीवर्ड सर्च केल्यानंतर. कीवर्डचे 3 टाइप्स असतात. कोणते-कोणते टाइप्स असतात? लाँग टेल, शॉर्ट टेल, सीझनल असे कडं. आता हा स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे. तुम्हाला ह्यातून मी इन्फॉर्मेशन डिफाईन होते. स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे. म्हणजे कुठले आपण कोर्सेस पाहतोय? पुण्यामध्ये स्टॉक मार्केटचा कोर्स पाहतोय. हा बोला. सीजनल कीवर्ड आपण कधी यूज करतो? सीझनल कीवर्ड म्हणजे जसं की आता तुमचं कसं आहे, आंबे विकतात तुम्ही शुभांगी मँगोज म्हणून, बरोबर आहे? ह्या नावाने एक वेबसाईट बनवली. तर मग लोक आंबे कधी सर्च करतील? आंबे घेण्यासाठी लोक कधी सर्च करतील? समरमध्ये, म्हणजे ज्यावेळेस मँगो सीझन असतो त्यावेळेस लोक सर्च करतील. किंवा त्यांचं काय आहे, आता रेनकोटची कंपनी आहे त्यांची, रेनकोट बनवते शुभांगी रेनकोट म्हणून. तर ते शुभांगी रेनकोट कधी विकतील? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंतच जातील. उन्हाळ्यात कोण रेनकोट घालतं का? नाही घालणार. मग हे सीझन मध्ये कोणते कीवर्ड टाकायचे? सीझनल काय काय वेबसाईट जे असतात ना, त्या फक्त सीझन मध्ये जास्तीत जास्त बिझनेस करतात, त्याला सीझनल कीवर्ड बोलतात. हा, IPL वगैरे. IPL वर्षातून एकदाच असते. आता T20 वर्ल्ड कप आहे. T20 वर्ल्ड कप 2 वर्षातून एकदाच असतो, बरोबर आहे? तर मग आता ड्रीम इलेव्हन कंपनी, त्यांचा सगळ्यात जास्त बिझनेस कधी होतो? IPL मध्ये. तर हे सीझनल कीवर्ड वरती जास्त काम करतात. तर सीझनल कीवर्ड वरती तुम्हाला हे सगळं फोकस करायचं आहे. जर तुमचं सीझनल बिझनेस असेल तर तुमच्या वेबसाईटमध्ये कोणते कीवर्ड आहेत ते सांगायची गरज नाही, टाकायची गरज नाही. त्यासाठी तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर लागतात. तर फक्त SEO कसा असतो मी हे दाखवलं, जे नवीन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी. आपण आता नेक्स्ट टॉपिक वरती जाऊ. तर मी काही गोष्टी तुम्हाला दाखवतो आणि काही लोकांना क्वेश्चन विचारतो. हा, तर आता मी काही गोष्टीचं आता तुम्हाला जर विचारलं की तुम्ही जे उत्तर सांगितलं ते बरोबर आहे. सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय किंवा सर्च इंजिन, आता 2 गोष्टींमध्ये अमरजितला क्वेश्चन विचारतो की सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये काय फरक आहे? जे हुशार लोक आहेत ते त्यांना आधी विचारू. पहिलं तर अमरजित, सांग तू सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये काय फरक आहे? संस्कार गोलब. सर मी सांगू? तुम्ही नका सांगू. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये काय डिफरन्स आहे? संस्कार गोलब. शुभांगी.
प्रतीक सोनकांबळे, यश, मध्ये आपण पेड ऍड चालवतो, पे करून हॅलो रँक करतो. आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये आपण ऑर्गॅनिकली रँक करतो आपली कुठली पण वेबसाईट किंवा ब्लॉग. समजलं? ह्याला बोलतात कन्सेप्ट क्लिअर. तू जर सर्च असा आयुष्यभर हा बोला शुभांगी मॅडम. सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये आपण गुगल, याहू, डंगस्को या वेबसाईट वरून आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग करू शकतोय. आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे आपलं वेबसाईट, वेब पेजेस आणि ब्लॉग्स हे रँक करू शकतोय सर्च इंजिनला रिझल्ट पेजवर. बरोबर आहे. पण मेन डिफरन्स काय? तुम्ही आता असं सांगितलं की सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय? गुगल, याहू, इंटरनेट आर्चिव्ह, बायडू ह्याच्यावरती आपण आपली मार्केटिंग करू शकतो. मार्केटिंग करू शकतो म्हणजे काय करू शकतो? पेड ऍड रन करतात. मार्केटिंगमध्ये पेड ऍड असतात, म्हणजे जसं की गुगल ऍड. सर्च इंजिन मार्केटिंगमध्ये गुगल ऍड येतात, बिंग ऍड येतात, याहू ऍड येतात. आपण त्या सर्च इंजिनला पैसे पे करून आपली वेबसाईट रँकिंग करायला लावतो. त्याला काय बोलतात? सर्च इंजिन मार्केटिंग. आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? ह्याच ज्या सगळ्या प्लॅटफॉर्म बिंग, याहू, इंटरनेट आर्चिव्ह, बायडू, यांडेक्स, गुगल ह्याच्यावरती आपण ऑर्गॅनिक पद्धतीने, अनपेड पद्धतीने, पैसे न देता आपण आपल्या वेबसाईटला रँकिंग करतो, ब्लॉगला रँकिंग करतो. बरोबर सांगितलं त्यांनी, फक्त थोडंसं पेड आणि अनपेड एवढं गोष्ट त्याच्यामध्ये मिक्स करायची होती. आपण वेबसाईटला जाताना कुठे फ्री पिक असेल किंवा पेड अनपेड पण असतात. बरोबर. अनपेड म्हणजे आपली वेबसाईट कुठं रँकिंग वगैरे अनपेड. याहू, गुगल, इंटरनेट आर्चिव्ह हे पेड पण असतात आणि अनपेड पण असतात. देवाचं दर्शन घ्यायला गेलात तुम्ही तर एक पेड दर्शन असतं आणि एक अनपेड असतं. जर पेड जर तुम्ही पैसे देऊन जर गेलात सेटिंग लावून तर डायरेक्ट दर्शन घेऊ शकतात. आणि जर अनपेड असेल तर तुम्हाला रांगेला उभं राहावं लागतं. त्यासाठी तुम्हाला सकाळी 7ला उभं राहिल्यानंतर संध्याकाळी 7:10ला दर्शन होईल. आणि पैसे देऊन गेलात तर लगेच 15 मिनिटात दर्शन घेऊन तुम्ही रिटर्न पण येऊ शकता. बरोबर आहे? तर तसंच आहे गुगल ॲडमध्ये. जर तुम्ही आत्ता पैसे टाकले सर्च इंजिनमध्ये तर लगेच ते 1 नंबरला दाखवायला सुरुवात करतं अर्ध्या तासात. आणि जर तुम्ही पैसे नाही टाकले, एस-सी-ओ करण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतात रँकिंग करण्यासाठी? कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 6 महिने. तर ते कशावरती डिपेंड असतं? तू सांग आरती. हां, हे कशावरती डिपेंड असतं? तुला आता काय तू त्या दिवशी रँकिंग फॅक्टरवर. कशावरती असतं डिपेंड? रँकिंग फॅक्टरवर. कीवर्डला रँकिंग फॅक्टर असतो का? पहिली गोष्ट मला वेबसाईटला रँकिंग. माझा क्वेश्चन असा की कोणता कीवर्ड किती दिवसात रँकिंग होईल हे मला सांगायचं. तर मी आता काय क्वेश्चन विचारतो तुम्हाला. तर माझा पहिला क्वेश्चन असा आहे की UI UX डिझाईन कोर्सेस इन पुणे याला किती दिवस लागतील रँकिंग व्हायला? मी एकाचं रँकिंग केलं होतं UI UX डिझाईन. ते माझ्याकडे आले आणि बोलले सर तुमचं नाव खूप ऐकलेलं आहे, तुमच्या ॲड पण आम्ही पाहतो आणि आम्ही इम्प्रेस झालो. तर तुम्ही किती चार्जेस घेणार UI UX डिझाईन्स कोर्सेससाठी? ते आम्हाला रँकिंग करायचं आहे. तर मी त्यांना सांगितलं मिनिमम मी 1,00,000 चार्जेस घेतो. पण ते बोलले आमचं एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, आम्हाला जास्तीत जास्त UI UX डिझाईनसाठी ॲडमिशन करायचे. तर मग तुम्ही किती घेणार? मग मी त्यांना सांगितलं 25,000 घेतो तुमच्यासाठी. तर मी 25,000 रुपयामध्ये त्यांची UI पण ते बोलले किती दिवसात तुम्ही रँकिंग करणार? तर त्यांना मी ऑन द स्पॉट लगेच सांगितलं आणि त्यांना पण दाखवलं. तर आता मी तुम्हाला हा सांगितलं की मला हा कीवर्ड रँकिंग करायचा आहे, UI UX डिझाईन कोर्सेस. ह्याला मी रँकिंग केलंय, तुम्ही पाहिलं असेल, दिसतंय का? ह्याला मला आता किती दिवस लागतील रँकिंग करायला? मी याला रँकिंग केलंय UX डिझाईन कोर्सेस इन पुणेला. किती नंबरला दिसतंय UX डिझाईन कोर्सेस पुणे? हां, इथं दिसतंय. हे मी रँकिंग केलेलं आहे. स्कूल
ठीक आहे. तर त्यांनी मला असंच विचारलं होतं की 1 नंबरच्या पेजवरती दिसायला किती दिवस लागतील? तर किती दिवस लागतील तू सांग? रँकिंग फॅक्टर नाही सर्च करायचे आपल्याला, त्याचे पॅरामीटर आपल्याला पाहावं लागतात. तर इथं गुगलवरती जायचं. कोणता टूल यूज करायचा त्याच्यासाठी? यश सांगा आणि स्वाती सांगा. कीवर्ड प्लॅनर. कीवर्ड प्लॅनर वरती पण दिसेल, पण एक्झॅक्ट किती दिवस लागतील हे कीवर्ड प्लॅनर वरती नाही समजणार तुम्हाला. त्याच्यामध्ये 3 महिने लागतील का एक. जर आता ह्याच्यामध्ये उबर सजेस्ट नावाचा गोष्ट यूज करायची. काय करायची? हा, जे सर्च करतो ना. जसं की मी आता इथे सर्च केले उबर सजेस्ट. मी उबर सजेस्ट सर्च केले म्हणून इथे इन्फॉर्मेशन आले. मी जे सर्च केलं, मला जर कार घ्यायची तर मी कार सर्च केली, रेड कार, EMG रेड कार, तर मग तो कीवर्ड झाला. मग आता उबर सजेस्ट इथं लॉग इन करायचं वरती जाऊन. इथं लॉग इन केलं, इथं आपल्याला सर्च करायचंय ते. इथं कीवर्ड आलेला आहे, इथं कीवर्ड टाकायचंय तुम्हाला. हॅलो, हा बोला. हो, मला व्हॉट्सअपला मेसेज करा ना. मी आता लेक्चरमध्ये तुम्हाला मी डिटेल पाठवतो, किंवा आज व्हिजिट करा ऑफिसला पुणे FC रोडला. ठीक आहे, चालेल. मग ऑनलाईन अटेंड करा आजचं लेक्चर. ठीक आहे, मी तुम्हाला डिटेल पाठवतो. तर हा मी कोर्स सर्च केलाय. काय केलंय? UI UX डिझाईन कोर्सेस इन पुणे. तर मला आता तू सांग, हे रँकिंग करायला किती वेळ लागेल? यश तू सांग. यश, तर ते ह्यांनी बरोबर सांगितलं, कारण त्यांना फक्त कीवर्ड प्लॅनर टूल मधलंच माहिती. जर तुमची कॉम्पिटिशन, कीवर्ड रिसर्चची डेफिनेशन सांगितली होती. कीवर्ड रिसर्च इज द सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. इट डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर. पहिला पॅरामीटर म्हणजे एका महिन्यामध्ये किती लोक सर्च करतात, दुसरं म्हणजे कॉम्पिटिशन किती, आणि तिसरं म्हणजे टॉप पेज बीड. पण आपण SEO करतोय तर टॉप पेज बीड तर काही संबंधच नाही गुगल ॲडमध्ये टॉप पेज बीडचे. तर आता ह्याच्यामधून आपल्याला पूर्णपणे डिफाईंड होतं की किती दिवसात ॲक्युरेट आपण सांगू शकतो की तुमची वेबसाईट किती दिवसात रँकिंग होईल. तर इथं बघा, जर तुमची SEO डिफिकल्ट आहे, आपण काय कशासाठी करतो, आपण काय शिकतोय? SEO शिकतोय, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, इफ यू वॉन्ट टू रँक आवर वेबसाईट, देन SEO डिफिकल्टी. SEOचं काम असतं कीवर्डला रँकिंग करणं. कीवर्ड म्हणजे आपण जे टाकतो त्याला रँक करणं. मग त्याच्यामध्ये कोणता कंटेंट 1 नंबरला येतो? ग्राफ असतो ते. बरोबर. तुम्हाला आता इथं दाखवलं ना, स्टॉक मार्केट कोर्स. तुम्हाला कोर्स करायचा आहे डिजिटल मार्केटिंगचा. तुम्ही गुगलवरती काय करणार? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे सर्च करणार. मग ह्याच्या खाली आपल्याला हे रिझल्ट येतात. तर मग तुम्ही कुठं क्लिक करणार? तुम्ही 1,00,000 नंबरच्या पेजवरती जाणार का? नाही जाणार ना. तुम्हाला कुठं कोर्स करायचा आहे? पुण्यात करायचा आहे, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. मग तुम्ही एकतर इथं क्लिक करताल, किंवा इथं खाली जाऊन क्लिक करताल, किंवा तुम्ही दुसरीकडे जाऊन क्लिक करताल. बरोबर आहे? इथंच 1 नंबरच्या पेजवर किंवा 2 नंबरच्या पेजवरती जे वरती व्हिजिबल झाले त्याच्यावरतीच क्लिक करणार ना. तर त्याला SEO बोलतात. SEO म्हणजे आपल्या वेबसाईटची रँकिंग करणं. कुठं? गुगलवरती. तुम्ही जर गुगलचं SEO करत असाल तर गुगलवरती रँकिंग करणं. तुम्ही बिंगचा SEO करत असतील तर बिंगच्या सर्च इंजिनवरती रँकिंग करणं. मग कशाला आपण रँकिंग करतोय? कीवर्डला रँकिंग करतो. हे जे असतात ते कीवर्ड असतात. मग एक वेबसाईट 50 ते 60 कीवर्डला पण रँकिंग होऊ शकते, 100 कीवर्डला पण रँकिंग होऊ शकते. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी. मग ज्या कीवर्डला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात त्याच कीवर्डला तुम्ही काय करा? तुमची वेबसाईट रँकिंग करा. मग डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला जास्त लोक सर्च करतात, तर किती लोक सर्च करतात, त्याची कॉम्पिटिशन किती आहे, तर हे सगळं आपल्याला चेक करायचं. तर मी इथं खाली चेक केलं ह्याच्यामध्ये, तर UI UX डिझाईन कोर्सेस इन पुणे ह्याला 24 किती लोक सर्च करतात मंथली. सर्च व्हॅल्यू म्हणजे मंथली सर्चेस असतात.
आणि SEO डिफिकल्टी म्हणजे तिथं होतं ना लो, मीडियम आणि हाय, तर ते म्हणजे डिफिकल्टी. तर इथं 32 आहे. म्हणजे जर तुमची जर SEO डिफिकल्टी 10 असेल तर तुम्हाला किती दिवस लागणार? 1 मंथ. तर तुमची SEO डिफिकल्टी जसं शुभांगी मॅडमनी सांगितलं की 3 महिने लागणार, तर त्यांनी बरोबर सांगितलं. तर SEO डिफिकल्टी जर 35 असेल तर किती लागणार मग शुभांगी मॅडम? सहा महिने. बरोबर सांगितलं त्यांनी? त्यांनी बरोबर सांगितलं? नाही सांगितलं. ते कधीच बरोबर सांगत नाही. तू सांग 35 असेल 4 महिने. तुला गणित नावाचा सब्जेक्ट नव्हता का? का दुसऱ्याचं बघून पास झाला? मग का कॉप्या केल्या? काय सांगितलं आता? जर तुमचं जर SEO डिफिकल्टी जर 1 असेल किंवा SEO डिफिकल्टी 10 असेल तर 1 महिना. SEO डिफिकल्टी जर 12 असेल तर किती होईल मग? 10 ला 1 महिना म्हणजे कसं तुम्हाला आता सांगू, तर मला डोकं साला ना की जर तुमची SEO डिफिकल्टी 1 असेल तर त्याला मल्टिप्लाय बाय 3 नी करायचं. का 3 नी करायचं? कारण एका महिन्यात 30 दिवस असतात, बरोबर आहे? सर 3-3.5 असतात का महिने. 30 दिवस? तर मग आता इथं काय करायचं? 32 आहे म्हणल्यानंतर 30 ला किती येईल? 3 महिने. आणि 2 ला किती येईल? मल्टिप्लाय बाय 3 करायचं. तर 6. 3 महिने 6 दिवस लागतील आपल्याला. माझी SEO डिफिकल्टी 8 जर असेल, SEO डिफिकल्टी किती आहे? 8. तर किती दिवस लागेल रँकिंग व्हायला? 24 डेज. 24. तर हे असं कॅल्क्युलेट. माझी SEO डिफिकल्टी असेल 78, तर 78 असेल तर किती दिवस लागतील त्याला रँकिंग व्हायला? हा हा तर मग तुम्हाला एक तर तसं डेज मध्ये काढा, पण मंथ मध्ये सांगा मला. 7 मंथ 24 डेज. मग तुम्ही ॲव्हरेज पण पकडू शकता. जर 38 असेल तर 4 महिने सांगा. 35च्या वर असेल तर तुम्ही सांगायचं की 36 असेल तर 4 महिने, 34 असेल तर 3 महिने, असं पण तुम्ही सांगू शकतात क्लायंटला. मग क्लायंटला एक्झॅक्ट मी सांगितलं की तुमची मी वेबसाईट आहे 3 महिन्यात रँकिंग करून देतो, तर ती झाली रँकिंग. आता जर तुम्हाला सांगितलं की नुसता हा कीवर्ड मला रँकिंग करायचा आहे कोर्सेसचा, तर किती दिवस लागेल? तू सांग अमरदीप. आता इथे सर्च करू का परत? हे लॉग इन करायचं तुमच्या ईमेल आयडीने. 2दा किंवा 6दाच ते फ्री असतं. तुम्हाला मग पैसे केले ना. आता सांग मला ह्याला किती दिवस लागतील? तुला तर 2 गोष्टी दिल्या मी. एक UI UX डिझाईन कोर्सेस इन पुणे आणि दुसरं UI UX डिझाईन कोर्स. तर त्याच्यातला पहिला कोणता कीवर्ड रँकिंग करशील तू अमरदीप? कोणतं? पहिला UI UX डिझाईन कोर्स आणि दुसरा दिला UI UX डिझाईन कोर्सेस इन पुणे. तर कोणता कीवर्ड रँकिंग का रँकिंग करशील इन पुणे? अच्छा. मग आता तुम्ही सांगा ह्या दोन्हीमध्ये कोणाला जास्त टाइम लागेल रँकिंग व्हायला? ह्याला. का लागेल? का जास्त टाइम लागेल? मग किती दिवस लागेल याला रँकिंग व्हायला? आता त्यांनी मला असंच विचारलं की 6 मला महिन्यांनी UI UX डिझाईन 6 महिने आणि 5 दिवस सांगितलं. चुकीचं आहे. 6 महिने आणि 6 15 महिने दिवस आणि 15 दिवस. म्हणजे 6.5 महिने. समजलं? मग तुम्हाला कीवर्ड पहिल्यांदा इथं रिसर्च करायचं, त्यानंतर त्याला सांगायचंय. समोर त्याला तो विचारला ना की मला त्यांनी पहिला क्वेश्चन म्हणजे UI UX डिझाईन कोर्सेस इन पुणेला किती दिवस लागेल? तर तिथे तुम्ही 3 to 6 मंथ सांगितल्यानंतर बोलतात याचं नॉलेज ॲव्हरेज आहे. सगळे लोक प्रोबॅबिलिटी मध्ये बोलतात, पण आपण ॲक्युरेट बोलायचं. तर सांगायचं तुम्हाला बरोबर 3 महिने 6 दिवस लागतील. मग त्याला कॉन्फिडन्स वाढतो, हे एवढा ॲक्युरेट सांगतोय. तुम्ही एखाद्या माणसात भविष्य बघायला गेलात
आणि एखादा माणूस बरोबरच सगळ्या गोष्टी सांगत असेल ना कॉन्फिडन्स, त्याच्यावरती तुम्हाला ट्रस्ट जास्त. तो नाही बोलत. तू विचारलं की अमरदीपचं लग्न कधी होईल, सांगेन होईल पण 1 महिन्यापासून 3 वर्षापर्यंत. तर तुम्ही त्याला विश्वास ठेवणार का? अमरदीप जॉबला कधी लागेल? 1 महिन्यापासून 3 वर्षापर्यंत तो कधी बी जॉबला लागू शकतो. असं जर सांगितल्यावर काय होईल? तुम्ही जर सांगितलं की तो बरोबर 5व्या महिन्यात 7व्या महिन्यात जॉबला लागेल, बरोबर ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेला जॉबला लागेल, ह्याला बोलतात कॉन्फिडन्स. असं जर तुम्ही बोललं तर हे कशावरून बोलायचं? हिथं पाहून बोलायचं. ब्राह्मणाकडे गेल्यानंतर ते पण लॅपटॉप ओपन करूनच तुमची कुंडली बघतात ना. तुम्हाला पण हिथं बघूनच सगळ्या गोष्टी सांगायच्या. तर ह्याला इथं किती दिवस लागतात एसईओ डिप्लोमा? जर तुम्ही गुगल ॲड रन करतात तर तुम्हाला सीपीसी किती ठेवायची? गुगल ॲडचं टॉपिक जेव्हा शिकवल त्यावेळेस तर तुम्हाला सांगितलंच होतं. ज्यांचं झालंय त्यांनी तर समजायला पाहिजे. तर इथं किती लागेल? 77 रुपयाला 1 क्लिक. म्हणजे जर गुगल ॲड रन केली तुम्ही तर एका क्लिकला 77 रुपये तुमचे जातील. आता किती लोकांनी ॲड रन केलेत ह्या कीवर्डवरती UI डिझाईन कोर्सेसला? तुमचे कॉम्पिटिटर किती इथं त्याच्यावरती आता सध्या ॲड रन केल्यात? तर तिथं पेड डिफिकल्टी म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट रन करणारे गुगल ॲड 56 लोकांनी रन केलेले. समजलं का? तर इथून तुम्हाला सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करायचं. मग एक पेड सुरुवात असली तर हा रेशो कसा निघाला की ते 3 डेज लागेल? या एसईओचा रेशो आहे की आपला रेशो आहे की आपण जी ज्या प्रकारे एसईओची स्ट्रॅटेजी ठेवतो मीन्स की एसईओचं कसं असतं माहिती का? आता सपोज तुम्हाला एका डिस्टन्सवरती जायचं आहे, इथून आपल्या FC रोडपासून तुम्हाला कॅम्पमध्ये जायचं आहे. तर कॅम्पमध्ये जायला तुम्हाला किती वेळ लागणार? कॅम्पचं डिस्टन्स तुम्हाला माहिती 3 किलोमीटर आहे. आणि दुसरं आहे की कोथरूडचं पण डिस्टन्स 3 किलोमीटर आहे. समजलं का? पण कोथरूडला जायला तुम्हाला अर्धा तास लागेल आणि कॅम्पला जायला तुम्हाला 4 ते 5 मिनिटं लागतील. एवढा डिफरन्स का पडला? नाही, हे तर पर्सनल लाईफ ह्याच्यामध्ये सांगा का एवढा टाइम लागला? कारण कोथरूडला जाताना नल स्टॉपला आणि तिकडं अलीकडं काय आहे ब्रिज नाही का हा, त्याच्यावरती खूप ट्रॅफिक असतं. म्हणजे तिथं ट्रॅफिक जास्त असेल तर तुम्हाला टाइम जास्त लागणार आहे. म्हणजे इथं कॉम्पिटिशन जास्त असते. इथं काय डिफिकल्टी जास्त आहे. इथं एसईओ डिफिकल्टी किती आहे? 65 आहे. नाही माझा क्वेश्चन आला होता. आपण 65 एसईओ डिफिकल्टी 65 आहे. 65 ला आपण एक रेशो काढलं की आपल्याला 6.5 लागते. बट 6.5 आपण एक ऑलरेडी डिसाइडेड आहे की एक डिफिकल्टी असते त्याला 3 डेज. बरोबर. तर जो 3 डेजचा जो रेशो आहे तो कसा निघाला? म्हणजे आपल्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण प्रॉपरली या स्टेप्स फॉलो करतोय म्हणून निघाला की ऑलरेडी एसईओचा हा रूल आहे. ओके. एसईओचा रूल आहे. म्हणजे जसं नील पटेलनी मेन्शन केलेलं आहे किंवा जे सोशल समाजावरती सांगितलेले त्याच्यावरती एसईओचा प्रॉपरली रूल आहे. मी यावर डिपेंड नाही करणार की आपण जर प्रॉपरली एसईओ करून टाकले तर 3 डेज मध्ये जाईल. बरोबर. जसं की आपला रूल आहे, लग्न केल्यानंतर 9 महिने 9 दिवसात पोरगं होतं. बरोबर आहे ना? पण काय लोकांना 5 वर्ष पण लागतात. मग तुम्ही एफर्ट्स किती घेतात त्याच्यावरती पण हे एसईओच्या गोष्टी डिपेंड असतात. तुम्ही नुसतं पोटानं शेंगदाणं खाता काम करतात, एखादा कंटेंट लिहितात महिन्याचा, बॅकलिंक पण कमी जनरेट करतात, तर मग तुमची वेबसाईट आयुष्यभर पण रँकिंग नाही होणार. बरोबर आहे का? एक्झाम्पल चांगलं होतं. असंच असतं आपल्या एक्झाम्पल. म्हणजे एसईओ म्हणजे थोडक्यात रँकिंगचा प्रकार. हा, एसईओ म्हणजे रँकिंगच करायचं. रँकिंग करायचं. सर समजलं ना तुम्हाला त्याच्यात? हा, बोला. हा डॅशबोर्ड परत काढून दाखवा. कोणता डॅशबोर्ड आता परत काढून दाखवायचा आहे? उबर सजेस्ट मध्ये कसं कनेक्ट केलं? तर गुगल वरती गेलो आणि उबर सजेस्ट सर्च केलं.
त्याला काय लागतंय सर्च करायला आणि ते ईमेलला साइन इन करायचंय. आलं इथं. त्याला टेक्निकली यूज करता येईल का? हा टेक्निकली हा पेड आहे. इथे पण नाही, रिझल्ट 6 मध्ये वेळा तुम्ही जायचं पोस्ट काय? कुठं रिझल्ट दिसतोय तुम्हाला आता? वर इथं. इथं बघा, इथं खाली खाली ते टाकायचं. इथं इथं एंटर युअर डोमेन और कीवर्ड, इथं कीवर्ड टाकायचं स्टॉक मार्केट. इथं कंट्री सिलेक्ट करायची. तुम्ही कोणत्या कंट्रीत राहतात सांगा, पाकिस्तान का इंडिया? ओके सर, समजलं. हा. इंडियामध्ये राहतात आणि इथे सर्च करायचं. सोपंच आहे. मग तुमचा डॅशबोर्ड येईल ओपन. कधी कधी ते साइन इन मागतं, तर साइन इन करा. मग 6 नंतर 6 फक्त दिवसाचे 6 वेळा तुम्ही सर्च करू शकता. दिवसाचे 6 वेळाच तुम्ही सर्च करू शकता. इंडियन जर काही गरज पडली तर हा, मल्टिपल मेल आयडी. मग तुम्ही दुसरं मेल आय डी साइन इन करा. हा, परत तुम्ही 6 हॅलो? करू शकता. आता ह्याच्यामध्ये डॅश, हा बोला. बेस्ट सजेस्ट मध्ये ते वर वॉन्ट मोर ट्रॅफिक म्हणून येते, तिथं काय करायचं? एसईओ ट्रॅफिक. काय येते बोलले? जरा बॅक घ्या. हा बॅकला. हा, हॅलो हॅलो, बोला. नाही, बॅकला. अजून बॅक कुठं जायचंय आता? फ्रंट पेज त्याचे. बेस्ट सजेस्ट फ्रंट पेज. हा, हे पेज आहे फ्रंट. एसईओचे थोडक्यात ही म्हणजे हे एक अंडर सजेस्ट एक काय म्हणतात रँकिंगचं उबर सजेस्ट हा कीवर्ड प्लॅनर ठेवले. हा कीवर्ड प्लॅन. बोला आता काय पाहिजे तुम्हाला इथं. शुभंगी मॅडम बोला तुम्ही फास्ट मध्ये. तिथं एसईओचं ट्रॅफिक येते ना, तर काय करायचं? वॉन्ट मोर कुठे येते एसईओ SEO चं ट्रॅफिक. traffic? काय म्हटले ते? तुम्हाला आलं का? हा, हेच. हा, इथं आलंय ना, वॉन्ट मोर एसईओ ट्रॅफिक. ते विचारते तुम्हाला तुमच्या वेबसाईटला मोर ट्रॅफिक पाहिजे का? पाहिजे का? मग हो. हा, मग इथे URL टाका, नेक्स्ट करा आणि ह्या नील पटेलला कॉन्टॅक्ट करा. तो ऑडिट करायचे 5 लाख रुपये घेतो तुमच्याकडून आणि जर त्याला एसईओ करायचं असेल तर कमीत कमी 3 ते 5 करोड रुपये घेईल. करायचं का मग तुम्हाला? नाही. करून घ्या ना. तो फक्त मोठ्या वेबसाईटच करतो एसईओ. ते ऑडिट करायला 2-3 लाख रुपये घेतो. जे तुम्हाला मी ऑडिट शिकवतोय ना, ऑडिट कसं करायचं, वेबसाईटचं फक्त ऑडिट करून देणार तो, की तुमच्या वेबसाईटमध्ये ही चूक आहे, ही तुम्ही इम्प्रूव्ह करा, तुम्हाला असं करावं लागेल, तसं करावं लागेल. हे फक्त स्ट्रॅटेजी द्यायलाच तो 3 ते 5 लाख रुपये घेतो. हा, टूल थ्रूच कळतं ना. मग ते शिकवलंय ना तुम्हाला मी. मग त्याला अजून सगळ्या गोष्टी माहिती इथं. तो एसईओ एक्सपर्ट आहे. मग जसं की आता एखादा बिझनेस ओनर आहे, तो माझ्याकडे येतो, त्याच्यासाठी एसईओ एक्सपर्ट मीच आहे का? मी आहे, कारण मला त्याच्यात माहिती आहे. आता एखाद्या माणसाला समजतच नाही. तुम्हाला स्वतः पंक्चर काढता येते, काही लोकांना स्वतः पण काढता येते, पण तरी पण ते कुठं जातात? पंक्चरच्या दुकानातच जातात ना. तुम्ही कशाने खोलणार टायर? पकडणे, हा, स्क्रू ड्रायव्हरने. कधी कधी ट्यूब पण फोडता तुम्ही. त्याला माहिती असतं, त्याला प्रॅक्टिस असते, त्याच्याकडे वेगवेगळे टूल पण असतात. तुम्ही हवा कशाने तोंडाने मारणार का पंप नसल्यावर? हा, पंप असेल तर तुम्ही करू शकता. मग तुमच्याकडे टूल आहे, पण तुम्ही चांगली पंक्चर काढू शकतात का? तो जो एक्सपर्ट आहे, त्याचं दुकान आहे, दुकान ज्याचं आहे त्याचं काढते, एक्सपर्टच चांगला लवकर करू शकतो. तसं नील पटेल हा एकदम, त्याला सगळे रूल्स अँड रेग्युलेशन माहिती आहे. आपण पण जर एसईओ ऑडिट करून दिलं तर आपण 3-4 हजार रुपये, 5,000 रुपये पर्यंत घेतो, पण त्याचे रेट खूप हाय आहेत, कारण तो खूप मोठ्या कंपनीसाठी काम करतो. त्याच्यामुळे पहिलं सेंटेन्स तुम्हाला सांगितलं होतं की डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही काय करू शकतात,
तुमच्या स्किलवरती आणि तुम्ही बोलू शकता की तुमच्या अवकातीवरती डिपेंड असतं की जर तुमचं जर क्वालिटी जर चांगली असेल, तुमच्याकडे स्किल जर असेल, तर तुम्हाला चांगलं पॅकेज भेटतं आणि जर तुम्हाला अमरदीप सारखं नॉलेज असेल तर जॉब पण लागणार नाही. समजलं? त्याला ब्लॉग क्रिएट करता येत नाही, त्याला कीवर्ड रिसर्च करता येत नाही, त्याला फक्त गुगल ॲड रन करता येते. मग त्याला गुगल ॲड मध्ये जर येते तर ओके, गुगल ॲड मध्ये मग त्याला जॉब लागेल. समजलं का? ते पण त्याला 4-5 लोक लागतात मदतीला, तेव्हा तो कुठेतरी रन करतो. ठीक आहे, उबरचं जे सगळ्यांना समजलं. वेबसाईटचं थोडक्यामध्ये म्हणजे ऑडिट, एसईओ. एसईओ म्हणजे ऑडिट नाहीये, हे ऑडिट कसं करायचं. ऑडिट म्हणजे काय, ऑडिट कंपनीचं ऑडिट होतं की तुमचे सगळे डिटेल बरोबर आहेत का, तुम्ही दाखवला इन्कम तुमचा 50 लाख रुपये आणि बरोबर तुमचे रिसिप्ट 50 लाख रुपयाचेच आहेत का. स्टुडंट जर तुमच्याकडे आहे, तुमची 35,000 रुपये फी आहे आणि तुमच्याकडे स्टुडंट आहे तर किती इथं 500, मग तुमचा रेव्हेन्यू, तुमची फीस किती आहे 35,000, मग तो होतोय 3.5 करोडचा टर्नओव्हर. मग तुम्ही तर 50 लाख रुपये दाखवलाय. मग का असं केलं. ऑडिट म्हणजे काय, सगळ्या गोष्टी जागेवर आहेत का ते चेक केलं जातं. इन्स्पेक्शन होतं शाळेत, माहिती का. शाळेत इन्स्पेक्शन होतं माहिती का. कोण येतात, ते एक्सटर्नल येतात आणि काय क्वेश्चन विचारतात स्टुडंटला खरंच काय येतंय का, ते भात खाऊन रिटर्न जातात स्टुडंट. हे चेक करण्यासाठी इन्स्पेक्शन होतं. तसं आपल्या कंपनीमध्ये पण ऑडिट होत असतं, एक्सटर्नल ऑडिट. ते एक ऑडिट, किंवा आपल्या वेबसाईटचं पण ऑडिट करू शकतो आपण. ऑडिट म्हणजे एसईओ ऑडिट आणि एक म्हणजे टोटल वेबसाईटचं ऑडिट. 2 टाईपचे ऑडिट असतात. आपल्याला एसईओ ऑडिट करायचे तर त्याच्यासाठी वेगळा टूल आहे. तर एसईओ ऑडिटमध्ये आपण जे टायटल, काय एसईओ रँकिंग करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट येतं. आपण टायटल टाकलंय का, डिस्क्रिप्शन टाकलंय का, मेटा डिस्क्रिप्शन टाकलंय का, इमेज ऑप्टिमायझेशन, अल्ट टॅग, कीवर्ड मॅपिंग, हे सगळं टाकलंय का, हे चेक करण्यासाठी टूल यूज केले जातात वेगवेगळे. तर ते टूल पण आपण काल शिकलोय, पण त्या बाकीच्या गोष्टी राहिल्या होत्या त्या आपल्याला शिकायच्या. तर काल जे प्रॅक्टिकल मी करून दाखवलं, तर ते कुणी केलंय का, सगळ्यांना काय. शुभांगी मॅडम, रितेश, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का ते प्रॅक्टिकल करायला. कोणतं ते कोणतं प्रॅक्टिकलच कोणतं बोलतात. तुम्हाला टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकता येईल का आता प्रॅक्टिकली, वेबसाईटचं हेडर सेक्शन ओपन करून. मला एक काम करा, आता तुम्ही आपले पुणे न्यूजचं हेडर सेक्शन ओपन करायचं, तर कसं करू. त्याच्यामध्ये टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकायचंय, तर कसं करू तुम्ही सांगा. सर ते वेबसाईटच्या URL च्या पुढे स्लॅश. तुम्ही नका सांगू, तुमचं नाव शुभांगी मॅडम आहे का. नाही. यश, आपल्याला हेडर सेक्शन ओपन करायचं, कसं करणार आहे. तू सांग. Ctrl+U केल्यावर काय होतं. आपल्याला हेडर सेक्शन, मला टायटल टाकायचंय. फॉर एक्झाम्पल ह्याच वेबसाईटमध्ये मला टायटल टाकायचंय, आपले UI डिझाईन स्कूल ह्याच्यामध्ये. तर कसं टाकायचं, ह्याच्यामध्ये मला आता टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन चेंज करायचंय. तर तुम्ही सांगा. हा, ह्याच्या पुढं स्लॅश लावायचा, काय करायचा, स्लॅश लावायचा आणि काय WP-admin लावायचा. हा फॉर्म्युला लक्षात आहे, एंटर करायचं. युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा. ठीक आहे. आता त्यांचा क्वेश्चन कसा आहे माहिती का, हे आपण वेबसाईट असेल तरच टाकू शकतो.
मला असं म्हणायचं की आपल्याला एखाद्या वेबसाईटचं ऑब्व्हियसली आपण आपल्याच वेबसाईटचं चेंज करणार टायटल डिस्क्रिप्शन मेटा डिस्क्रिप्शन पण फॉर एक्झाम्पल आता मला जस्ट हे ट्राय करायचं आहे तर मला पण एखादी वेबसाईट त्याचे क्रेडेन्शियल्स सगळे असतील ना तेव्हाच मला ते ओपन करता येईल. हो बरोबर. मग ही ऑन पेज एसईओ ची डेफिनेशन तुमच्या लक्षात नाही का? काय डेफिनेशन? ऑन पेज एसईओ मध्ये टायटल डिस्क्रिप्शन मेटा डिस्क्रिप्शन हे सगळे इन्क्लूड नाही होतात. ते बरोबर आहे, त्या गोष्टी इन्क्लूड होतात. तसं ऑन पेज एसईओ ची डेफिनेशन वी वर्क ऑन ॲक्च्युअल वेबसाईट. ॲक्च्युअल वेबसाईटच्या पेजवरती काम करतो. फॉर दॅट वी नीड अ क्रेडेन्शियल. पहिलंच सेंटेन्स आहे ती. मग तुमच्याकडे क्रेडेन्शियल नसेल तर तुम्ही काम करू शकतात का? नाही करू शकत. मग हा काय क्वेश्चन झाला का तुमचा? नाही म्हणजे मला असं म्हणायचं जर मला हे सगळंच एक असं प्रॅक्टिकली मला ट्राय करायचं असेल तर मला ऍटलीस्ट एक असं मग तू दिलेलं आहे ना त्याच वेबसाईट क्रिएट करावी लागेल. ऑलरेडी वेबसाईट आहेत आपल्याकडे प्रॅक्टिससाठी, त्याचे सगळे क्रेडेन्शियल दिलेले आहेत. काल पण मी तुम्हाला ओपन करून दाखवली. हो 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 मग ते ओपन करता येईल का? त्याचं युजर नेम आणि पासवर्ड पण सांगितलं सगळ्यांना. नाही सर. तुम्ही डोळे झाकून बसला होतात का? नाही सर सांगितलं का? काय पासवर्ड सांगितला होता तू? पासवर्ड नाही सांगितलं. मी इथे टाकून दाखवला होता. काय सांगितलं होतं? www. पासवर्ड पण सांगितलं NMD प्रायव्हेट लिमिटेड @gmail.com आणि पासवर्ड काय असतो आपला? ग्रुपमध्ये पण टाकलंय. तुम्ही ग्रुपमध्ये नाहीत का? ठीक, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो. ते विसरा. दुसरं काय सांगितलं मी? वेबसाईट मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये पण टाकता येतो. इकडे बघा, thedigitaldnmd.com/wp-admin आलं, इथं एंटर केलं होतं. आपल्याकडे आपले पुणे न्यूज आहे, NMD फॅशन आहे, UI/UX डिझाईन आहे, भरपूर साऱ्या अशा वेबसाईट आहेत आपल्याकडे. त्याच्यावरती तुम्ही कुठं पण, एक प्रॅक्टिससाठीच आपण वेबसाईट केली NMD फॅशन म्हणून. त्याचे पासवर्ड वगैरे देतो. तुम्ही हुशार मुलांना विचारा, रितेशला विचारा, रितेशकडे सगळे पासवर्ड आहेत, ग्रुपमध्ये पण टाकलेले आहेत. सर तेच विचारत होते कारण मग मला असं वाटतं सगळ्यांनी त्यांची इंडिव्हिज्युअल वेबसाईट क्रिएट केली का डेव्हलप केली आहे. इथं पासवर्ड टाकायचं. काय पासवर्ड आहे? आणि इथं आपलं नेहमीचा पासवर्ड असतो. फेसबुकचा पण तोच आहे. चला तो साइन इन करायचं आहे. आता मला हेच, तुम्हाला काय वेबसाईट बनवायला सांगितली ना मी? तुम्हाला ब्लॉग बनवायला शिकवलंय का? मग ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये काय डिफरन्स असतो सांगा मला? ब्लॉग फक्त ईमेलने लॉग इन करायचं. इथं झालं ओपन. इथं ओपन झाल्यानंतर आपल्याला ऑल पेजेस मध्ये तुमचं होईल मग नंतर, टेन्शन नाही. आता इथं बघा, मी पेजेस केले. मला अबाउटस मध्ये चेंज करायचंय. अबाउटस मध्ये मला काय काय, ऑन पेज एसईओ मध्ये काय काय असतं? टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल्ट टॅग आणि कीवर्ड. मग ते सगळं टाकायचं असेल तर तुम्हाला इथे एडिट करायचं. आता जर नवनाथ दरेकर टाकलं तर माझं वेबसाईटचं कोणतं पेज ओपन होईल? ज्या पेजच्या टायटलमध्ये नवनाथ दरेकर नाव टाकलंय ते. मी जर होम पेजमध्ये नवनाथ दरेकर टायटलमध्ये टाकलं तर काय रँकिंग होईल? होम पेज. अबाउटस टाकलं तर अबाउटस मध्ये. आपण एकदा ट्राय करू. आता जर खूप लोक नवनाथ दरेकर सर्च करत असतील का नसतील? किती लोक सर्च करतात नवनाथ दरेकर हे जर काढायचं असेल तर कसं काढशील तू? नवनाथ दरेकर ह्या कीवर्डला किती लोक सर्च करतात हे तुला काढायचंय, तर कसं काढणार? तू सांग अमरदीप. शुभांगी तुम्ही सांगा. तू लगेच विसरतो का? काही एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. नवनाथ दरेकर नावाला किती लोक सर्च करतात आणि दुसरं NMD ला किती सर्च करतात हे तुला काढायचं, तर कसं तू सांग? गुगल ट्रेंड्स वरून. गुगल ट्रेंड्स वरून, कीवर्ड प्लॅनर टूल, उबर सजेस्ट, इथं पण आपण सर्च करू शकतो. तुम्हाला काय हे लक्षात नाही का? काय करत होतो मी आता इथं? काय सांगत होतो तुम्हाला? हा, आपण आता प्रॅक्टिकल करू की नवनाथ दरेकर सर्च करतो मी. काय करतो?
केलं सर्च, एंटर केलं, कोणतं पेज रँकिंग होईल? एक तर माझं लिंक्डइनचं पेज रँकिंग झालंय, नंतर इंस्टाग्रामचं झालंय, आणि नंतर वेबसाईट पण झाली, आणि खाली माझे फोटो पण. इथं हे पेज माझी वेबसाईट रँकिंग झाली. तर वेबसाईट रँकिंग झाली का वेबसाईटचं पेज रँकिंग झालंय? वेबसाईटचं पेज. हे असं कुणी पण काय पण करतंय राव, काय पण कुणी काय पण काढून ठेवतात. पोरं प्रॅक्टिस साठी करतात काय. इथं टाकलं नवनाथ दरेकर बिझनेस अनालिस्ट अबाउट. हे का आलं का हे? कारण इथं टायटल मध्ये ते लिहिलेलं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तुम्हाला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव टिट्टू ठेवलं, कुणी हाक मारली टिट्टू, तर तोच लक्ष देणार का? देणार, कारण त्याचं नाव ठेवलंय. मग ह्या वेबसाईट मी नवनाथ दरेकर टाकलं तर कोणती वेबसाईट एक नंबरला येणार? कोणतं पेज एक नंबरला? ज्याच्यात नवनाथ दरेकर टाक. मी आता गुगल वरती लोक टाकत आले बेस्ट बिझनेस अनालिस्ट इन इंडिया, काय टाकत असतील? बिझनेस अनालिस्ट इन इंडिया टाकलं किंवा नुसतं बिझनेस अनालिस्ट टाकलं तर माझं नाव यायला पाहिजे कुठंतरी. मग ते आणण्यासाठी काय करावं लागेल? इथं टाकावं लागेल, कंट्रोल यू करून मग आपण टाकलं बिझनेस अनालिस्ट. आले का? इथं बघा, पहिलं तर टायटल काय टाकलंय? नवनाथ दरेकर. नंतर काय टाकलंय? बिझनेस अनालिस्ट अबाउट एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड. आता जर मी नुसतं अबाउट एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड टाकलं तर कोणतं पेज रँकिंग होईल? तुझं नाव काय आहे? तेजस. मी जर आरती बोललो तर तू येस सर बोलणार का? का नाही बोलणार? कारण तुझं नेम काय आहे? तेजस आहे. मी बोललो तेजस तर तू काय बोलणार? येस सर. का बोलणार? तुझं नाव तेजस आहे. मग तेच मी सांगतोय की मी गुगल वरती सर्च केलं बिझनेस अनालिस्ट तर माझी वेबसाईट वरती दिसेल. का दिसेल? कारण बिझनेस अनालिस्ट तिथं ऑलरेडी नाव दिले, त्या पेजला टायटल दिले. टायटल म्हणजे काय? नाव. मग त्याला नाव दिलेलं दिसतंय का इथं तुला? बिझनेस अनालिस्टचं नाव दिसतंय का? हे आपण एनएमडी सर्च केलं तर आपलीच वेबसाईट एक नंबरला दिसते. का दिसते? कारण आपण आपल्या वेबसाईटचं नावच ठेवलंय एनएमडी, म्हणून दिसते. आपण जर आपल्या वेबसाईटचं नाव दुसरंच ठेवलं, तेजस ठेवलं, आणि आपण सर्च करतोय एनएमडी, तर येईल का एक नंबरला? नाही दिसणार. जे आपण हेडलाईन आणि ते नाव ठेवले तेच आपल्याला दिसतं. त्याच्यामुळं एसईओ करण्यासाठी टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन आणि कीवर्ड खूप इम्पॉर्टंट असतात. समजलंय तुम्हाला हे? आणि दुसरं मला काय सांगायचं होतं, आता इमेज पण रँक. मी नवनाथ दरेकर जर सर्च केलं तर काय येतं? इमेजेस पण येतात. का इमेजेस येतात? कारण त्या वेबसाईटच्या इमेजेस आपल्याला पाहिजेत, तर वेबसाईटच्या पण इमेजेस येतील. आले का एवढ्या इमेजेस? का आल्या? काय वेबसाईट वाले आल्यात, काय इंस्टाग्राम वाले आल्यात. तुमच्या इमेजेस पण येतात. लिंक असतात म्हणून असतात. ठीक आहे. तर आपल्याला अजून एक टूल शिकायचं आहे. हे सगळ्यांना समजलं तेवढं? बाकीचे लोक काय बोलत नाही. सर परत एकदा सांगा. आता परत एकदा ह्याच्यात सांगण्यासारखं काय? तुला समजलं का तेजस? काय सांगू त्याच्यातलं परत? तुम्हीच सांगा. काय परत सांगायचं? मला तेच नाही समजलं. परत एकदा काय सांगू? काय सांगू आरती? मी त्यांना तेच बोललो की इथं नवनाथ दरेकर टाकलं तर आपलं अबाउट टचचं पेज ओपन होतंय. का ओपन होतंय? कारण त्याच्या टायटल मध्ये आपण नवनाथ दरेकर नाव टाकलंय. हे कुठं नवनाथ दरेकर दिसतंय का आपल्याला?
हेडलाईन काय टाकली का आपण? हेडलाईन नवनाथ दरेकर असं म्हणून टाकलेलं आहे का? डिस्क्रिप्शन नवनाथ दरेकर म्हणून टाकलंय का? मेटा डिस्क्रिप्शन नवनाथ दरेकर म्हणून टाकलंय का? तरी पण नवनाथ दरेकर टाकल्यानंतर हे पेज काय येतंय? कारण टायटल टाकलंय. आणि टायटल हे कुठे टाकतात? हा, वर्डप्रेसवर. हृदयात टाकतात. हृदयात वेबसाईटच्या HTML टॅग मध्ये, हेडर सेक्शन मध्ये. तर हे तर बघा, हे टायटल असतं. हे कुणाला दिसतंय का? कुणाला हे आपल्या वेबसाईटच्या कंटेंट मध्ये दिसतं का? नाही दिसत. हे आतून दिसतंय. हे टायटल आहे. इथं दिसतंय का टायटल लिहिलेलं? हे टायटल आहे. याच्या खाली डिस्क्रिप्शन आहे आणि त्याच्या खाली मेटा डिस्क्रिप्शन आहे. सर मग ते आम्हालाच लिहायला लागते का? मग काल काय तुम्ही काल नव्हतात का तुम्ही? काल होतात का नाही? मग काल कुणी लिहिलं ते तुम्हालाच लिहावं. मग SEO, ऑन पेज SEO म्हणजे मग तुम्ही काय करणार? ऑन पेज SEO मध्ये कोण लिहिणार आहे ते? ते मला वाटतं वेबसाईट डेव्हलपर काहीच नाही करणार. वेबसाईट डेव्हलपर जसं आहे तसं ते वेबसाईट फक्त बनवून देतो तुम्हाला. तुम्हाला काय करायचंय? हे लिहून त्याला द्यायचं. तुम्ही टाकायचं तर तुम्ही टाका, नाहीतर मग त्याला लिहून द्या. त्याला सांगा हे हेडर. त्याला माहित नाही कुठं टाकायचं ते म्हणे मी पोटात टाकू का, डोक्यात टाकू का, पायाला टाकू. तुम्हाला सांगायचंय त्याला हेडर सेक्शन मध्ये टाक. किती लेनचं पाहिजे? डेव्हलपरला कशाला काय करायचंय? SEO एक्झिक्युटिव्ह तुम्ही इथं काय काय गोष्टी चेंज करायच्यात. मग ते स्लॅश वगैरे कसं काय दिलं? तुम्ही काल होतात का नव्हतात तेच मला सांगा लेक्चरला. होते की. मग कसं तुम्ही जेवण करता करता लेक्चर अटेंड केला का? नाही, कन्सेप्ट क्लिअर नव्हते. मग तुम्हाला मी तेच सांगितलं की आता मी तुम्हाला परत एकदा ओपन करून दाखवतोय. आपल्याला काय करायचं असतं? आपलं हेडर सेक्शन ओपन केलं नाही तर ह्याच्यामध्ये आता मी माझं अबाउटचं पेज ओपन केलंय, बरोबर आहे. इथं खाली दिसतंय का SEO टायटल नवनाथ दरेकर NMD प्रायव्हेट लिमिटेड. तुम्हाला इथं व्हर्टिकल स्लॅश द्यायचा आहे. कीवर्ड इथं आपल्या ह्याच्यामध्ये येतोय. झाला. अजून काय टाकू? शुभांगी टाकू इथं. हॅलो, हा यस. नको सर. हा, मला व्हॉट्सअप वरती मेसेज करा ना, मी तुम्हाला पाठवतो डिटेल. मी आता लेक्चर मध्ये होतो. आता हे चुकीचं आहे का बरोबर आहे? हा, का चुकीचं आहे? शुभांगी मॅडम समजलं ना? 30 to 50 कॅरेक्टर मध्ये पाहिजे. थोडं पुढे गेलं ते. मग आता जर मी इथं जर नाव टाकलं शुभांगी आणि कुणी गुगल वरती सर्च केलं शुभांगी, तर शुभांगीला पण अबाउटचं पेज रँकिंग होईल का? कारण आपण त्याला एक टाईपचं नाव दिलेलं आहे. समजलं का सगळ्यांना? इथं जाऊन फक्त तुम्हाला चेंजेस करायचे, बाकी काहीच नाही करायचं. नंतर आता स्लग टाकायचं. स्लग म्हणजे काय? युजर फ्रेंडली URL, बरोबर आहे. मग अबाउटच्या जागेवर मी इथं काय टाकतो? नवनाथ दरेकर टाकतो. काय टाकतो? नवनाथ दरेकर. म्हणजे आपलं आता हे अबाउटचं पेज आहे. इथं बघा, इथं काय दिसतंय? अबाउटच दिसतंय. पण इथं नवनाथ दरेकर दिसायला लावू का? लावू का नको लावू? अबाउट NMD दाखवायचं. तू सांग काय दाखवायचं? अबाउट NMD का नुसतं अबाउटच? तर तुम्ही म्हणत असताना अबाउट NMD आणि अबाउट NMD, आपण तिथं टाकला अबाउट शुभांगी, तर शुभांगी बद्दल दिसेल. तुम्ही काय पण टाकू शकतात. ठीक आहे, मी काय टाकतो? अबाउट नवनाथ दरेकर. हे कशातून ओपन केलं? आता तुम्हाला तेच बोललो मी की काय बोलतात ना, गाढवापाशी वाचली गीता आणि पुढं काय? म्हणजे तुमचं कन्सेप्टच क्लिअर व्हायना. मी आता हा तुमचं झालेलं, सगळ्यांचं झालेलं आहे. ह्यांचाच प्रॉब्लेम आहे का सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे तो?
बरोबर, ठीक आहे. तुम्ही मला विचारा, चांगला क्वेश्चन आहे. जर नाही आला तर तुम्ही 1000 वेळा विचारा, मी सांगतो. काय करायचंय Googleवरती सांगितलं होतं. आपल्याला ज्या वेबसाईटच्या हेडर सेक्शनमध्ये, ज्या वेबसाईटमध्ये आपल्याला चेंजेस करायचे, ज्या वेबसाईटचं मला ऑन पेज, ऑफ पेज करायचंय, त्या वेबसाईटमध्ये मला काय करायचंय? चेंजेस करायचे. त्या वेबसाईटचं नाव टाकायचं. कोणत्या वेबसाईटचं करायचंय तुम्हाला? NMDचं करायचंय का UI डिझाईनचं करायचंय का आपल्या पुणे करायचंय? जे मला NMDचं करायचंय. मग www.thedigitalNMD असं काल टाकलं होतं का? नंतर WP-admin असं टाकलं होतं का? हे एंटर केलं मी. केलं का? त्याच्यामध्ये युजर नेम टाकला. नंतर युजर नेम आणि क्रेडेन्शियल काय असतं? युजर नेम आणि पासवर्डलाच क्रेडेन्शियल बोलतात. तर मग इथं आपला पासवर्ड टाकला. आता तुम्हाला हे प्रॅक्टिस करण्यासाठी मी ग्रुपमध्ये अजून एकदा हे पासवर्ड आणि ते टाकतो. तुम्ही तिथं काय करायचं ते करा. फक्त वेबसाईट डिलीट केली तरी चालेल. प्रॅक्टिस एवढी करा. वेबसाईटला रँकिंग कर. मग रँकिंग करण्यासाठी तुम्हाला हे नावं द्यावं लागतात. त्याला टायटल द्यावं लागतं, त्याला डिस्क्रिप्शन द्यावं लागतं. मग ते कसं द्यायचं? तर हे असं ओपन करायचं आणि असं ओपन केल्यानंतर आपल्याला आता कोणत्या पेजला रँकिंग करायचंय? वेबसाईटमध्ये किती पेजेस असतात? किती पण असू शकतात. तर इथं पेजेसवरती जायचं आणि ऑल पेजेसमध्ये करायचं. ऍड न्यू पेज, नवीन पेज बनवायचं असेल तर ऍड न्यू पेज करायचं. तर इथं ऑल पेजेस दिसतात तुम्हाला सगळे. कोर्सेसच्या पेजेसमध्ये जायचंय, होमच्या पेजेसमध्ये जायचंय, सर्व्हिसच्या पेजेसमध्ये जायचंय, शॉपच्या पेजेसमध्ये, जिथं जायचंय तिथे जा. बरोबर आहे का? मी अबाउटच्या पेजमध्ये गेलो आणि इथं एडिटमध्ये केलं. आहे का लक्ष तुमचं? आता समजलं का हे पेज कसं ओपन केलं? झालं का ओपन? ऑटोमॅटिकली इथं खाली आलं ते. आलं इथं खाली. इथं काय फोकस कशासाठी रँकिंग करायचंय? नवनाथ दरेकर स्लॅश कशासाठी रँकिंग करायचंय? अबाउट NMD. हॅलो, हा बोला ना. काय करायचं होतं? पॉलिटिशियन. हा. त्याचे वडील माझे मित्र आहे, त्याचे वडील आमदार आहेत, इंदापूरचे आमदार आहेत. तर त्यांना ते आहे ऑलरेडी त्यांच्याकडे जी क्वेश्चन्स घ्यायची, पण त्यांना आम्ही एजन्सीची गरज आहे. ओके. मी देऊ का आपल्या नंतर? हो चालेल ना. हो करता येईल ना. हो चालेल ना. आपण केलेले आता हे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये 17-18 लोकांचं केलंय महाराष्ट्रातल्या. तर मी त्यांना त्यांचा पण काय रेफरन्स देतो, कसं केलेलं आहे, कसं रील बनवलेले ते. हो चालेल. हा टाकला अबाउट मध्ये. स्लग म्हणजे काय? आता इथं नवनाथ दरेकर दिसेल. मी काय करतो? अपडेट करतो. आधी काय होतं? वेगळं होतं. इथं मेटा डिस्क्रिप्शन टाकायचंय खाली. मेटा डिस्क्रिप्शनची लेंथ किती असते ते तर काल तुम्हाला माहिती किती असते? 157 to 168 असते. आता आपण चेक करून पाहू इथं अबाउटचं पेज. रिफ्रेश करू. अपडेट आता हे कधी अपडेट होईल? आलं का? अबाउट NMD प्रायव्हेट लिमिटेड. आधी काय होतं? फक्त अबाउट NMD होतं. काय होतं? अबाउट अस होतं. आता काय केलं? अबाउट NMD प्रायव्हेट लिमिटेड. सगळ्यांना समजलं? कोणाचा काय प्रॉब्लेम?
हो समजलं. ठीक आहे. आता इथं वरती काय एडिट विथ इलेमेंटर आहे, तर एडिट विथ इलेमेंटर मध्ये गेलो का? ऑन पेज एसईओ मध्ये काय काय असतं शुभांगी मॅडम, तुमच्या अक्षरात सांगा. तुमच्या लँग्वेज मध्ये सांगा, तुमच्या भाषेत सांगा. वर्क ऑन ऍक्च्युअल वेबसाईट. ही डेफिनेशन झाली, पण त्याच्यामध्ये कोणते कोणते रँकिंग फॅक्टर असतात ते सांगा. टायटल डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, टॅग, कीवर्ड, युजर फ्रेंडली कीवर्ड, कंटेंट. ओके. H1 to H6 टॅग पण असतात का? येस. मग आता आपल्याला टॅग द्यायचे, तर टॅग कसे देणार, कुठं जायचं, कसं जायचं? इथं बघा, आता हा काय आहे, अबाउटस आहे. मग अबाउटस हा काय आहे, H1 आहे का H5 आहे? हा हेडिंग आहे. हेडिंग आहे. हेडिंगला काय बोलतात? H1 बोलतात, बरोबर आहे. H2 सेकंड, थर्ड म्हणजे H3, 5, 6 पर्यंत, 7 पर्यंत असतात. मग हा काय आहे तुम्ही सांगा? H1 आहे. तुम्हाला कसं समजलं की ते साईडला बघ, ह्याला H2 करू का? करायचं तर की सिंपल, इथे H2 to H6, H1 H2 H3 H5 H6 डिवायडेड स्पॅन. समजलं? H1 आहे, ह्याला H1च ठेवायचं आहे. नंतर ह्याला काय करायचंय, लिंक द्यायची, लिंक द्या. सर ते खाली डिव आणि स्पॅमचं काय आहे? ते काहीच नाही. स्पॅम मध्ये लावायची का तुम्हाला इमेज तुमच्या? स्पॅम मध्ये म्हणजे स्पॅम असतात तसं त्याच्यामध्ये लावतात ते. किंवा जर तुम्हाला एखाद्या टायटलला 2 ह्याच्यामध्ये डिवाइड करायचं तर ते पण करू शकतात. ते काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये तुम्हाला, तुम्ही फक्त एवढे 6 टॅगच लक्षात ठेवा. हा कोणता टॅग आहे तू सांग? यू कांट सेल एनिथिंग इफ यू कांट टेल एनिथिंग. कसं समजले, ते साईडला येते. हे चेंज करायचं, करू का? हो. हे तर काय करायचं, फक्त ग्रो युअर बिझनेस विथ डिजिटल टेक्नॉलॉजी. झालं का? किती सोपं आहे. आता ह्याला कोणता टॅग द्यायचा आहे? H2 देऊ का H3 देऊ? H3. इटॅलिक झालं, बाकी काहीच नाही झालं. इटॅलिक, बोल्ड, अंडरलाईन सगळं काय झालं. हे अपडेट केलं तर तिकडं पण येईल. विजन आणि मिशन कोणता टॅग आहे? H2 टॅग आहे. हे सगळं तुम्हाला काय चेंज करायचं? H1 म्हणजे हेडिंग, H1 म्हणजे सब हेडिंग, H3 म्हणजे इटॅलिक, H4 to H6 म्हणजे असं पॅराग्राफ. आता इथं तुम्हाला समजलं, ह्याच्यावरती क्लिक केलं की इथं लगेच पॅराग्राफ सारखं येतं. किती सिंपल आहे. ह्याला ऑन पेज एसईओ बोलतात. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? H1 to H6 टॅग देता येतील? देता येतील का? ठीक आहे. आता यस तू ह्याच्यामधून जॉईन केलेलं आहे का? किती वेळ लागणार आहे? मी जेवायला आलोय. किती वेळ लागणार आहे? एवढा? बरं ठीक, या लवकर मग. हो ठीक आहे. समजलं सगळ्यांना? तर येस तुम्ही लॉग इन केले का? लॅपटॉप मधून केले का? स्वाती? नाही केलं. ठीक
ठीक आहे. ब्लॉग कसा क्रिएट करायचा माहिती आहे ना, आणि आता तुम्ही टायटल मधून हे करू दाखवा. आपल्याला आता कोण दाखवेल? अमरदीप. आता लेक्चर संपलेलं आहे, ज्यांना जायचे ते जाऊ शकतात. पण आपल्याला ब्लॉग कसा क्रिएट करायचा आहे, तुम्ही नव्हतात ना? नाही, तुमचं राहिलंय ना बाकी. तुमच्यासाठी तर हे घ्यायला सांगतोय. तुमचं ब्लॉग कसा क्रिएट करायचा माहिती ना. आता आपण हे आपल्या वेबसाईट वरती बघितलं. ब्लॉग वरती कसं टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकायचं ते आपल्याला पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.